लाडक्या बहिणींनो थांबा. जर तुम्हाला असा मेसेज आला असेल, हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही, तर घाबरायची गरज आहे का? खरं तर हा मेसेज 2 कारणांमुळे येऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे तुमची EKYC आधीच योग्यरित्या पूर्ण झालेली आहे. अशामुळे दुरुस्तीच्या यादीत येत नाही, त्यामुळे सिस्टीम असा मेसेज दाखवते. यामध्ये घाबरण्याचं कारण नाही. दुसरं कारण म्हणजे तुम्ही अजून EKYC केलेली नाही. अशा परिस्थितीत पुढील हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो. मग कसं ओळखायचं की EKYC झाली आहे का? जर तुम्हाला डिसेंबर किंवा जानेवारीचा हप्ता मिळाला असेल, तर समजा तुमची EKYC यशस्वी झाली आहे. कारण डिसेंबरपासून EKYC बंधनकारक करण्यात आली आहे. जर EKYC करूनही पैसे मिळत नसतील, तर योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून फॉर्मचे स्टेटस तपासा. रिमार्क्समध्ये कारण दिलेले असते, जसे की आधार लिंक नसणं, चुकीची माहिती किंवा इतर तांत्रिक त्रुटी. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा मेसेज आला आहे का आणि हप्ता मिळाला आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच खात्रीशीर अपडेटसाठी महाफॅक्ट्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.